तन्वीच्या आजीसाठी पण केलेलं. माहिती नाही तिची आजी येणार का आई येणार, मग तिच्यासाठी 2 गाणे मी प्रिपेअर करून दिले. एक आजीसाठी वेगळं, आईसाठी वेगळं. ते त्यांनी पिकअप, कारण पूर्ण पांघरून घेऊन झोपल्यावर असं पांघरून असेल आणि कोंबडा वाजला तर तो पटकन असा पाय हलवायला सुरू की मी जागा आहे, मी जागा आहे. बाहेरून फक्त चादर हलताना दिसेल. एरियामध्ये ऑर्केस्ट्रा होता जो असा सुरू व्हायचा प्रत्येक सणाला, और आवाज की दुनिया के मेरे बादशाहो आप सबके लिए पेश करने जा रहे हैं किरण केशव ऑर्केस्ट्रा, आज की शाम आप सभी के नाम. राहिली गोष्ट तन्वीची, ती गोष्ट चेंज झाली ओव्हर द पिरियड ऑफ टाइम. 2-3 आठवड्यात मला कळलं की ही जशी दिसते तशी नाहीये कदाचित, आणि ती माझ्याबद्दलची वर्तणूक तिची वेगळी व्हायला लागली तिला जसं जसं कळायला लागलं की काय. ज्यांनी आपल्याला फ्लॉप मध्ये घातलं, जे तोंडावर बोलतातच की तू पुढच्या आठवड्यात तुला काढणार, त्याच्याबरोबर कायच खेळणार. तुझ्यापेक्षा जास्त म्हणजे तुझी वाईफ जास्त बिग बॉसची फॅन आहे मला असं वाटतं. सुपर्णा, तिने काय असं गाईड केलेलं का की जायच्या अगोदर असं प्लॅनिंग? हो, गाईड केलं होतं, नको जाऊ म्हटलेली. नमस्कार, मी सौरभ क्षीरसागर सिनेसृष्टीमधून, आणि आज आपल्यासोबत आहे बिग बॉस मराठी सीझन 6च्या घरातून नुकतेच बाहेर आलेले संकेत पाठक. सो आपण त्यांच्याशी बोलूया. हाय संकेत, कसा आहे? हॅलो, नमस्कार, मी मजेत आणि थँक्यू सो मच मला इथे बोलवल्याबद्दल. खरंच अनएक्सपेक्टेड एविक्शन होतं, आणि भाऊंनी पण शेवटी सांगितलं की आता एक अनएक्सपेक्टेड एविक्शन आहे, म्हणजे त्यांनी तुला सांगितलंच. काय वाटलं, म्हणजे तुला वाटलेलं तू येशील इतक्या लवकर बाहेर? नाही, मला नव्हतं वाटलं. मला वाटलं की अजून आहे. हो, ज्या पद्धतीने मी खेळायला सुरुवात केली होतीच आणि ज्या पद्धतीने गेम चाललेला, मला नव्हतं वाटलं मी बाहेर येणार आहे. हो. नाही, खरंच म्हणजे असं बोलू शकतो आपण की तिन्ही वाईल्ड कार्ड मध्ये तू ऍक्च्युअल वाईल्ड कार्ड खेळलास, आणि विदिन इतक्या कमी वेळात तू कॅप्टन सुद्धा झालास. Right. त्यातूनच तुझा स्ट्रॉंग गेम कळालाच होता. पण जेव्हा तुला कळालं की तू वाईल्ड कार्ड म्हणून एंट्री घेतोय, काय प्लॅन करून आला होतास? मी फार काही प्लॅनिंग केलं नव्हतं. थोडंसं एक आढावा घेतला होता की काय सुरू आहे, कोण कोण आहे आतमध्ये घरामध्ये, तर तेवढाच फक्त मी आढावा घेतला होता. कारण खूप प्लॅनिंग करून अशा याच्यामध्ये तसा काही फायदा होत नाही हे मला माहिती आहे. कारण तिथे ऑन ग्राउंड रियालिटी काहीतरी वेगळी असते, पर्सनॅलिटीज वेगळ्या असतात, ट्विस्ट वेगळे असतात आणि टास्क सुद्धा वेगळे असतात. त्यामुळे प्रिपरेशन होतं, पण एक स्पेसिफिक माइंडसेट घेऊन मी नव्हतो गेलो. एक ओपन पॉझिटिव्ह माइंडसेट मी घेऊन गेलो की आपल्याला चांगलं खेळायचं आहे आणि चांगलं करून दाखवायचं आहे. तर तेवढाच माझ्या डोक्यात एक मुद्दा होता. ओके. सो तुझ्यापेक्षा जास्त म्हणजे तुझी वाईफ जास्त बिग बॉसची फॅन आहे मला असं वाटतं. सुपर्णा, तिने काय असं गाईड केलेलं का की जायच्या अगोदर असं प्लॅनिंग? हो, गाईड केलं होतं, नको जाऊ म्हटलेली. जस्ट किडिंग. पण नाही, तिने असं सांगितलेलं की ते इंडिव्हिज्युअल गेम आहे. डेफिनेटली तिने बिग बॉसचे सीझन्स बघितलेले आहेत, आणि ती ऍज अ परफॉर्मर बिग बॉसच्या प्रिव्हियस सीझन मध्ये सुद्धा आली होती घरामध्ये. तर तसा तिला अंदाज होता की बिग बॉस मध्ये काय चालतं काय नाही. तर तिने ते पूर्णपणे माझ्यावर सोडलं होतं. तुला जायचं आहे, तुझा गेम आहे, तू तुझ्या हिशोबाने कर, काही इन्फ्लुएन्स न होता जाणं गरजेचं आहे असं तिने म्हटलेलं. त्यामुळे फार जर तिने माझ्या डोक्यात काय भरवलं असतं किंवा काय केलं असतं, हे नेव्हर नको, तसे पहिल्याच आठवड्यात बाहेर असतो मी. पण तेव्हा पॉवर की होती, मग दुसऱ्या आठवड्यात आलो असतो. तर ते होऊ शकतं तसं. ओके, गुड. सो अगेन, जसं आता तू बोललास की इंडिव्हिज्युअल खेळ, ठीक आहे, बट तू टोळी जॉईन केली होती, आपण असं बोलू शकतो, टोळी जॉईन केली होती. बट काय वाटतं तुला, कारण टोळी जॉईन केली बट काटाला जास्त नंबर्स होते, म्हणजे नंबर ऑफ प्लेयर्स जास्त होते, त्यामुळे नॉमिनेट झालास किंवा काय, म्हणजे काय असू शकतं? नाही, नॉमिनेशनच्या बाबतीत बोलायचं गेलं तर इक्वल नंबर होते दोन्ही साईडला, आणि जेव्हा गेमच जर ग्रुप मध्ये चालू आहे तिकडे मग वी हॅव टू चूज साईड्स. येस. आणि ज्यांच्याबरोबर आपली वेवलेंथ मॅच होते किंवा जे आपल्याला स्ट्रॉंग वाटतात, जे आपल्याशी बोलू शकतात व्यवस्थित, त्यांच्याबरोबर खेळण्यात कधी पॉइंट वाटतो मला. म्हणून एक नॅचरली ग्रॅज्युअली तिथे माझं इन्क्लिनेशन झालं, आणि प्लस त्यांनी पण मला सपोर्ट दाखवला अपफ्रंटली, समोरून. ती त्यांची स्ट्रॅटेजी असेल, काही असेल, पण तो दाखवणं गरजेचं होतं. त्यामुळे मी त्या साईडने खेळत होतो. कदाचित मी ह्या साईडने पण खेळलो असतो. तो इट डिपेंड्स ना, इट्स गिव्ह अँड टेक. त्यांनी जसं ऍक्शन केली त्याच्यावर माझी रिॲक्शन असणार. त्यांनी मला हिटमध्ये घातलं, मला कळलं की अच्छा ठीक आहे, इथे इन्क्लिनेशन आहे, इथे एक्सेप्टन्स आहे आपल्यासाठी, तिकडे जॉईन झालो. जिथून ज्यांनी आपल्याला फ्लॉप मध्ये घातलं, जे तोंडावर बोलतातच की तू पुढच्या आठवड्यात तुला काढणार, त्याच्याबरोबर कायच खेळणार. तर इट वॉज ॲज सिम्पल एज दॅट. म्हणून कदाचित मी ह्या ग्रुपकडून खेळलो, टोळीकडून होतो मी. इंडिव्हिज्युअल जरी होतो तरी पण एक आय हॅड टू चूज अ साईड, दॅट वॉज माय साईड, सिम्पल. ओके. सो आता माझा पुढचा प्रश्न होता, पण तुम्हाला बदलावा लागणार आहे तुझा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड बघून. पुढचा प्रश्न असा होता की तुझं नक्की काय चुकलं,
पण मला असं वाटत नाही आता ज्या हिशोबाने तू बोललास काय चुकलं, तू तुझा गेम फ्लो मध्येच होतास. हो हो, मी गेम फ्लो मध्येच होतो आणि इव्हेंच्युअली आहेत ना तिथे 12 लोक आहेत आपल्याला सोडून, त्यांना पण घेऊन जर जायचं असेल पुढे तर इव्हेंच्युअली आपल्याला तो फ्लो बघणं गरजेचंच आहे. कारण मी किती जाऊन बोलणार नाही मला घ्या मला घ्या मला घ्या, असं तर होणार नाही. त्यामुळे अरे हा तर स्वतः चला मागत, असं तर होणार नाही. इव्हेंच्युअली तर आपल्याला हळूहळू सीप इन करणं, विश्वास जिंकणं, विश्वास संपादन करणं, या सगळ्या गोष्टी तिथे गरजेच्या आहेत. ओके. सो जसं डे 1ला तुम्हाला एक टास्क दिला होता बोर्डवरती की तुम्ही हिट मध्ये कोणाला ठेवता, हो. फ्लॉप मध्ये कोणाला ठेवता, हो, हो. इग्नोर कोणाला कराल, टार्गेट कोणाला कराल, त्यातले काही घरात गेल्यावर तुला असं वाटलं की नाही यार हे बदलना चाहिए था, जसं हो. आरबी हिट मध्ये होता. हो, तर तेच मला बदलावं वाटलं की तो हिट मध्ये मला वाटला नाही. आतमध्ये गेल्यावर बाहेरून मला वाटलेलं की आरबीला मी हिट मध्ये ठेवलेलं, त्याची गेम स्ट्रॅटेजी असेल, अंडर करंट प्ले करत असेल, अंडरडॉग प्ले करत असेल, नंतर बाउन्स बॅक करेल असं काहीतरी वाटलं. पण घरात गेल्यावर मला ते दिसलं नाही, म्हणून मला तर वाटतं की नाही बदलायला पाहिजे. अनुश्रीच्या बाबतीत मी तसं नाही म्हणणार, ओके. ते एलिमेंट्स त्याच्यामध्ये होते, ती एका वेगळ्या पद्धतीने हिट आहे. राकेश अपफ्रंट हिट वाटला मला, अपफ्रंट की नाही हा हिटच आहे बघ, ते त्याच्याबद्दलचं माझं मत बदललं. फ्लॉपच्या बाबतीत फ्लॉप पण मला तन्वी आणि तन्वी आणि रुचिता, ते रुचिताला तर मीच नॉमिनेट केलं, ती बाहेरच गेली त्या आठवड्यात, त्यामुळे ते कुठेतरी खरं झालं असं आपण म्हणू शकतो. आणि राहिली गोष्ट तन्वीची, ती गोष्ट चेंज झाली ओव्हर द पिरियड ऑफ टाइम. 2-3 आठवड्यात मला कळलं की ही जशी दिसते तशी नाहीये कदाचित, आणि ती माझ्याबद्दलची वर्तणूक तिची वेगळी व्हायला लागली, तिला जसं जसं कळायला लागलं की काय पोटेन्शियल आहे, त्यामुळे तो फॅक्टर पण चेंज झाला. येस. आणि खूप कमी वेळामध्ये म्हणजे तू हुशार आहेस हे कळालं बऱ्याच प्रेक्षकांना, तर कळालंच होतं की ये आहे का कुठेतरी पोहोचशील, कारण ज्या हिशोबाने तुम्ही तुमचा ऑर्केस्ट्रा ओपन केला होता. ओके. ते कसं म्हणजे सुचायचं तुम्हाला, एंड मुवमेंटला तुम्ही करायचे की कसं, की ही आल्यावर हे करूया, ते आल्यावर काय काय प्लॅनिंग काय होतं? नाही, प्लॅनिंग नाही. ऍक्च्युली ती माझ्या एक लहानपणीची आठवण आहे. आमच्या एरियामध्ये ऑर्केस्ट्रा होता, जो असा सुरू व्हायचा प्रत्येक सणाला, और आवाज की दुनिया के मेरे बादशाहो आप सबके लिए पेश करने जा रहे हैं किरण केशव ऑर्केस्ट्रा, आज की शाम आप सभी के नाम. तर असा तो ऑर्केस्ट्रा होता. तर ती एक माझ्या लहानपणीची आठवण होती, किरण केशव ऑर्केस्ट्रा. जे लोक होते एका कुठल्या तरी मोठ्या ऑर्केस्ट्रा मधून निघून त्यांनी स्वतःचा ऑर्केस्ट्रा तयार केलेला. एकाचं नाव होतं किरण, एकाचं नाव होतं केशव. तेव्हा खूप आवडत नव्हतं. हा, खूप आवडत. तर हा किस्सा मी सांगायचो घरामध्ये असताना, तो बाहेर नसेल दाखवला कदाचित. तर ही माझी लहानपणीची आठवण मी सागरला सांगितलेली, विशालला सांगितलेली, अनुश्री, आम्ही जर बसायचो सांग ना राकेश वगैरे, तर तिथे मी हे गाणे वगैरे, तर तो एक किस्सा मी नेहमी सांगायचो की कुठलाही ऑर्केस्ट्रा सुरू होताना एक गाणं असतं, क्या खूप लगती, असं ते वाढत वाढत मल्टिपल डेज मध्ये मी तो किस्सा सांगितला. आणि मग जेव्हा कुटुंबीय आले पहिल्या दिवशी, तर आम्हीच सगळे शॉक होतो, कोणाला माहिती नव्हतं. दुसऱ्या दिवशी माझे वाईफ येऊन गेली होती, त्याचे बाबा येऊन गेले होते, सागर यांचे यायचे बाकी होते, ते त्या टेन्शन मध्ये होते. तर मी असंच त्या दिवशी सकाळी मी राकेशसाठी गाणं बनवलेलं. राकेश नेहमी झोपा काढतो, इतके कोंबडे असतात त्याच्यासाठी, तर त्याच्यासाठी माझी सवय आहे म्हणून मी त्याच्यासाठी 4 लाईन बनवल्या मी त्याच्यासाठी, की उठ राकेश उठ, लवकर लवकर उठ, वाजला जर कोंबडा तर हालेल तुझा फुट 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 राकेश, असं मी गाणं त्याच्यासाठी बनवलं. तर ते त्यांनी पिकअप, कारण पूर्ण पांघरून घेऊन झोपल्यावर असं पांघरून असेल आणि कोंबडा वाजला तर तो पटकन असा पाय हलवायला सुरू आहे की मी जागा आहे, मी जागा आहे. बाहेरून फक्त चादर हलताना दिसायची, त्याच्यावर मी ते गाणं बनवलेलं. मग ते इतकं सगळ्यांना हिलेरियस वाटलं. ते बोले ऐसा कुछ बनाते, ऐसा कुछ बनाते. मग सागर त्यांच्या फॅमिलीसाठी सगळ्यात आधी आम्ही ते प्लॅन केलं की स्वागत करू. मग ते असं म्हटलं मग एकच का बरं, मग सगळ्यांसाठी करू. म्हणून मग सगळ्यांसाठी ते आम्ही प्लॅन करून ठेवलं फटाफट फटाफट, की कोणी काही आलं तरी. तन्वीच्या आजीसाठी पण केलेलं, माहिती नाही तिची आजी येणार का आई येणार, मग तिच्यासाठी 2 गाणे आम्ही प्रिपेअर करून ठेवले, एक आजीसाठी वेगळं, आईसाठी वेगळं. तिच्यासाठी 2 वेगळे गाणे होते. बाकीच्यांसाठी तर माहिती होतं आम्हाला कोण कोण येणार आहे. राखीचा भाऊ येणार आहे, अनुश्रीची आई येणार आहे, तिची रडण्याची स्टाईल ते विचारून ठेवलेलं. तर असं आम्ही ते फटाफट सकाळच्या वेळेत, आमच्याकडे काही काम नव्हतं, आमचे पेरेंट्स येऊन गेलेले, म्हणजे घरचे येऊन गेलेले. मग आम्ही जे आमचे म्हटलं बरोबरचे आहेत त्यांच्यासाठी काहीतरी एक आईस ब्रेकर, त्यांना घरात आल्यावर, कारण कॉन्शियस होतात लोक, तर आपल्याकडून एक वॉर्मथ मिळायला पाहिजे म्हणून आम्ही तो एक इनिशिएटिव्ह घेतलेला. आणि ती माझी लहानपणाची आठवण ती त्याच्यात इन्कॉर्पोरेट केली. किरण केशवचं फक्त मग आमची नावं दिली बघ, एवढंच. सो गुड सो गुड. याच नोटवर खरंच बरं वाटलं तुझ्याशी बोलून. ओके. आणि जाता जाता प्रेक्षकांना काय सांगशील? प्रेक्षकांना मी एवढंच सांगेन की आतापर्यंत जे प्रेम तुम्ही माझ्यावर दाखवलेलं आहे,
ज्या पद्धतीने तुम्ही सपोर्ट केलेला आहे बाहेर आल्यानंतर मला खरंच त्याचं अप्रूप वाटलं की जरी माझं एविक्शन झालं तिथून एक्झिट घेतल्यानंतर ज्या प्रकारे तुम्ही सपोर्ट केलेलं आहे की नाही हे चुकीचं वाटतंय तुम्हाला आणि अनफेअर वाटतंय, पण एकच लक्षात ठेवा की हा गेम आहे आणि तो गेमच्या हिशोबाने चालणार आहे. इव्हेंच्युअली प्लेयर्सपेक्षा किंवा आपल्या सगळ्यांपेक्षा जो गेम असतो तो नेहमी मोठा असतो आणि हे मी मानत आलेलो आहे. त्यामुळे मी गेमपेक्षा मोठा नाही, गेम इव्हेंच्युअली मोठा असतो कारण गेममध्ये मी आहे. माझ्यामध्ये गेम आहे ती गोष्ट वेगळी, पण गेममध्ये मी खेळतोय. त्यामुळे असं काही वा. फार वाईट वाटून घेऊ नका. सपोर्ट जो दिलेला आहे त्यासाठी खूप खूप आभार. इथून पुढे ज्या काही गोष्टी मी करेल त्यातही तसाच सपोर्ट राहू द्या आणि आनंदी राहा, एवढीच माझी मनापासून इच्छा. थँक्यू. थँक्यू सो मच.